गाभाऱ्यात मेन गाभारा. श्री संत नामदेव पायरी, श्री संत चोका मेरा समाधी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य जाधव. तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज चाललो आहे देवदर्शनाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी, आई तुळजाभवानी आणि श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र पंढरपूर. उद्या दर्शन घेणार होतो आम्ही, पण आता निघतो आता निघतो वाशीवरून. नंतर जाऊ ठाणे स्टेशनला. आमची आता माणसं तिकडे आहेत, जाऊ तिकडं आमची आई पप्पांची इच्छा होती खूप, त्यामुळे निघालो आम्ही आता. आणि आमचा पण तुझा योग आला निघायचा, तर निघूया. इकडं तयारी फुल चालू आहे. आई गेली, पप्पा तिकडं पप्पा मुलुंडला आहेत. तर निघतो आम्ही इथून पण. आमच्या 11:20ची ट्रेन आहे. चला तर भेटू डायरेक्ट ठाणे स्टेशनला. बघा आमचा प्रवास जास्त दाखवणार, थोडासा येईल पण जास्त दाखवणार नाही. उद्या डायरेक्ट पंढरपूरचा आई तुळजाभवानी मंदिर आणि पंढरपूर ह्या ब्लॉगमध्ये बघणार. शेवटपर्यंत बघा, नक्की व्हिडिओ आवडेल. चला. चकुले हाय घर कुठं आली ती? कुठं आली? पुढे हो काय? चला. ठाण्याला पोचलो आम्ही. अजून मेंबर बाकी आहेत. मुलुंडवाले येणार आहे. ऐरोली मुलुंड आम्ही पोचलो. सॉरी, ऐरोली आणि वाशीवाले पोचलो आम्ही. तिकीट छेडायचं आमचे. चला. 3 नंबर 3 12 11 5 23 17 11 17ची गाडी आहे. चला. चकुल बोला दिसू अर्धी लोक इकडे आहेत, तिकडे उभे आहेत. तू कशी आहे? मी कुणा बोलतो ते काय मग बारा ना दुसरे मेंबर ए बाबू कुठं आलास? सारो ए सारा कुठं आलीस? सारा बघ सारो चालली कुठं तू? सारा हे सारा फुल तयारीमध्ये झाली. ए पिकनिक कुठं आलास? हा बाबा कुठे? बाबा बसले तिकडं. अजून किती? अजून 2 फॅमिली बाकी आहेत आपल्या. आमची ट्रेन यायला 10 मिनिटं आहेत, पण आमचा एक मेंबर राहिला आहे बाईकवर. तो त्याचा नेहमीचाच आहे तो. आता बाकीचे दुसरे मेंबर ॲड झालेत. एक फॅमिलीचा आले. अनिकेत शेठ आले, आमच्या अनिकेत शेठ. हे आमच्या सुनबाई बोलून आता सुनबाई वहिनी कुठे गेल्या? ब्लॉग साहिल कुठं? साहिल आला. वहिनी आल्यात सगळ्यात मोठ्या सुनबाई. वहिनी बऱ्यात ना? साहिल शेठ नमस्कार. भाई आलाय पण टायमात आलाय भाई, टायमात आलास. हां जा आलास. ट्रेन आली आमची. आमचा डबा आहे आता S6. ट्रेन टायमात एकदम बरोबर. आम्ही सर्वांनी आता सीट ॲडजस्ट केल्यात. आमचा डबा होता आमचा डबा होता S6. आम्ही S2 मध्ये आलो सगळे ॲडजस्ट करायला. ट्रेन भारी टायमात आहे एकदम परफेक्ट. हां जाम खुश आहे. हां बस राहू दे आता. बस चला. खूप वर्षांनी ट्रेनचा म्हणजे प्रवास पहिल्यांदाच करतोय आणि असा मेलमध्ये तर पहिल्यांदाच प्रवास करतोय. खूप भारी वाटतं एकदम. आता आपण तसा कंटिन्यू बाय रोड जातो गाडी घेऊन, आपले टेम्पो आणि काय कार निघत होतं. पण सध्या आपण ड्रायव्हर असल्यामुळं तर आम्ही आज जाम भारी वाटतं की ट्रेननी प्रवास करतोय. मस्त सूर्यनारायण दर्शन झालं आहे. सकाळचं वाजले 6:15. गाडी पोहोचली 16 सोलापूरला पोचलो बरोबर 7ला 5 मिनिटं बाकी आहेत.
हाय करा हा. सोलापूर ट्रेनचा परिसर खूप छान आहे, स्वच्छ सुंदर आहे. इकडं बाहेरचा परिसर, समोर आमची गाडी आली आहे आम्हाला न्यायला, टेम्पो ट्रॅव्हलर सोलापूर. जेव्हा गाडी पूजा करतो आम्ही, आता आमचा प्रवास आता स्टार्ट होतोय. मेन देवदर्शनाचा आता तो जे चालू होता, ट्रेनचा प्रवास थोडा दाखवला. आणि इथून जातो तुळजापूर, आई भवानी तुळजापूरला. नंतर तिकडून जाणार आम्ही पंढरपूरला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. गणपती जबरदस्त. चला काम चला 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 जबरदस्त. जय सद्गुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा. चलो गणपती बाप्पा मोरया. सोलापूर मेन सिटी. आता इथून आम्ही तो इकडचा पहिले नाश्ता करून तिकडे जाऊ आम्ही आता, कारण सकाळची वेळ आहे. वाजले तर 9 वाजता. आमचा आम्ही पास काढलाय आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. आमचा 11चा स्लॉट आहे. लहान मुलांचेच भेटतात ना. आजचा सफर हा चांगला होणार आहे, कारण देवदर्शनात दोन्ही पण महाराष्ट्राचे मंगल मूर्ती मेन कार्यकर्ते. चला प्रवास चालू झाला आता. हायवे खूप छान आहे. सध्या सोलापूरमध्ये आहोत आम्ही. हा आमचा आजचा योग आहे ना, फॅमिली सकट. म्हणजे एकच पण दादा आलाय नाही, त्याची फॅमिली नाही आले. मी पण नव्हतो येत, पण माझ्या सरांची माझ्यावर कृपा, खूप मेहरबानी माझ्या बॉसची. त्यानंतर मला सुट्टी दिली आणि मी आलो. खरं सांगतोय, असा योग कधी येत नाही आणि देवाच्या कृपेमुळे आम्ही चाललोय. बरोबर ना? ट्रेनचा प्रवास मी पहिल्यांदा केलाय लाईफ मध्ये, कधी केला नाही. बाय रोडच करत होतो. तुम्ही केलाय ना? रात्रभर जागा ह्याने एसी तिकीट काढली होती, पण आम्ही एसीची काढली. आमची पूर्ण हालत झाली बाबा. इथे एवढी थंडी, म्हणजे जाम गार वाटला. तुम्हाला कसं वाटला? कोटा बोलता तुम्ही? सकाळी नाही बोला तुम्ही. हा कोटा नका बोलू, कोटा नाही बोलायचं. हा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. मजा आली. वरती घेतो. हा अजून काय वाटलं मग? अनुभव सांगा जरा. लवकर मिनिटं कमी आहेत. 20 मिनिटात काय 2 मिनिट ब्लॉक कव्हर करायचो तो. नाही बोला. तर आमचा फॅमिली ब्लॉग बघा देवदर्शनचा चांगला होणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत राहा. तुमच्या आशीर्वादाने बोला, नंतर करू आपण. बोलू दे. आपला चॅनल सध्या मी बंद केला होता. एक महिन्यासाठी जरा माझा मूड ऑफ झाला होता, कारण चॅनल पाहिजे माझा मोनेटाईज झाला नाही. आता परत अप्लाय केलाय, आता होईलच. ही देवाची कृपा आहे. बघूया. चला हाय करा. आपण आता एंट्रन्स केलाय तुळजाभवानी तुळजापूर आई तुळजाभवानी मंदिर. येते समोर रस्ता थोडा घाट आहे असा. व्हिडिओ वगैरे बोलले तुळजाभवानी मंदिराजवळ. आई तुळजाभवानी मंदिर. तिथून लेफ्ट मारला त्यावेळेला पार्किंग आहे तुझा. आणि इकडे आम्ही इकडे गेलो होतो पहिला. इकडे लोकल आहे त्यांना माहिती आहे बरोबर. आई तुळजापूर भवानीच्या जो मेन रस्ता आहे तेव्हा पोचलेला होता दादा. बघा इकडं मेन रस्ता समोर. इथून 5-1 मिनिटं चालायला लागतील. तर येतात आम्ही उतरतो आता. तर चाललो आम्ही आता इकडं. चला बाबा चला. श्री ढुल्या मारुती मंदिर, कमान वेस्ट तुळजापूर. लोक येतात जात आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. आज थोडी गर्दी कमी वाटते, कारण मुलांची शाळा सुरू झाल्यात ना. पोथी घेतली देवीला. चाललो होतो आम्ही. आमचे बाकी पुढे गेलेत. आमचा पास आहे 11चा टायमिंग. आम्हाला 10 मिनटं आमचे आहेत अजून बाकी. इकडं मस्त हवे बांधला बघा शेड. पण गार वाटतं इथं मस्तपैकी. सोडून नाही वाटत. पाय पण भाजत नाही. छान आहेत. समोर आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर समोर दिसतोय.
राजे शहाजी महाराज महाद्वार. इकडे राजमाता जिजाऊ महाद्वार जय भवानी. तो समोर बघ. हे तो तिकडे आहे बघ. हा इकडे देणगी दर्शन पास काउंटर आहे इकडे. अरे समोर इकडे समोर आहे बघ या साईडला. आम्ही 200वाला पास काढला आहे. तो तिकडनं कुठं रस्ता आहे काहीतरी मस्त इकडे साईडला आहे बघा. इकडे ह्या साईडला आहे पास लाईन. इकडे लाईन आहे त्यांनी. चलो या चला जाऊया आपण इकडं. या मस्त छान वारायचं इकडं. हा 200चा पास ह्या साईडला आहे. चला चला या या छान वाटते जाऊ. 200ला पास आहे साईडनी. चला चला तुम्ही इंटरेस्ट आहे. हा या समोरून इंटरेस्ट 200वाला पास. चला हा मग चला. पासवाडे लाईन आणि आमची अर्धी मंडळी पुढे गेलेत. इंटरेस्ट मोबाईल बंद करा. बंद करायचो. बंद करायचं. चला. गर्दी आहे पण थोडी आहे. एवढी जास्त गर्दी नाही. पण पाच गर्दी नाही. अशी पण गर्दी नाही. एवढी आहे एवढी नाही पण थोडी आहे. ही ह्याची ही कौल त्यासाठी आहे. ही कौल देतात ना. पाचची लाईन आता इकडनं परत आपण इकडे साईडला जाणार. गाभाऱ्यात इंटरेस्ट मेन गाभारा. तेव्हा इकडं इकडे लक्ष्मी नरसिंह मंदिर. इकडं ते कौल दिला जातो चिंतामणी आणि नावती. डावा नाकार आणि उजवा होकार. हे ते दगडावर हे असं फिरतो दगड. लाईन बघितली आहे. इकडं पिण्याचे पाणी. इथं हे बघा आहे श्री गुरुदेव दत्त दत्ताचं मंदिर. छान आहे इकडं. पण इकडं लाईन खूप आहे. इकडं होकार नाकार बघायला. व्हिडिओ काढण्यास म्हणे पण आमचं सर्वांचं छान दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बाहेर निघतोय. पूर्ण फॅमिली दर्शन चांगलं झालं. आमचा पास होता. आमचं काय लगेच दर्शन होऊन गेला. आता इकडे ते तो चिंतामणी सुकनावती डावा नकार आणि उजवा होकार त्यासाठी लाईन खूप वेगळी गर्दी किती आहे. मग तर इकडे जात नाही आम्ही. क्रांती बांगड्या घालते देवीच्या. त्या बांगड्या आहेत आई तुळजाभवानीच्या. काही लोक आमची मंदिर तिकडे गेले पुढे. तर मित्रांनो तुळजापूर आई भवानीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो पंढरपूरच्या साईडला. ऊन पण खूप झालं आहे. 12:30 वाजून गेले. 1:15 वाजला आता बघू किती वेळ लागतो. मध्ये जेवण वगैरे करून आम्ही पंढरपूरचा आता रस्ता पकडला आहे. म्हणजे आज सध्या तुळजापूरमध्ये जाऊ आम्ही आता आमचा पंढरपूरचा रस्ता हे प्रवास चालू केला आहे. चला तर पाहू पंढरपूरमध्ये आपण श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर. आता तिथं जस्ट आलो आहे आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला आलो आहे. राजभोग थाली श्री राजभोग थाली पंढरपूरमधले छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूलाच आहे. ते थर्ड फ्लोअरला 1 नंबर आहे. खाली बघा भाज्या किती 1 2 3 4 डाळ आमरस. अजून एक भाजी होती ती आम्ही घेतली नाही. चटणी मिरच्या ठेचा आणि
काकडी सलाड पापड आणि राईस वगैरे पुलाव वगैरे इकडं गर्दी बघा किती आहे. खूप छान जेवण आहे. टेस्ट पण मस्त आहे जेवणाला. जेवण तर खूप आवडलं आम्हाला. भारी आहे. गर्दी पण खूप आहे इकडे. छान आहे ना ग. हे बघा इकडं मंदिर समोर पाठीमागे त्या साईडला मंदिर समोर दिसतंय. गर्दी वाटते कारण माणसं खूप येतात जातात इकडं. सगळा बाजारपेठ श्री क्षेत्र पंढरपूर. मुक्त दर्शनासाठी जाण्याचा मार्ग मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग इकडं. अजून म्हणजे मंदिराचं काम चालू आहे. मंदिराचं काम त्या पण तुळजाभवानी मग मंदिराचं काम चालू होतं तुळजापूरचं. इकडे पण काम चालू. सुफला सेतू वारकऱ्यांच्या सेवेत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई. मुखदर्शन रांगेकडे आणि लाडू प्रसाद विक्री केंद्र. इकडं हैमन मंदिर समोर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. ही लाईन आहे तिकडून त्या साईडनी ह्या बिल्डिंगमध्ये फिरून इकडून अशी लाईन येते. परत इथे लाईन लागते इकडे समोर. हा आले. हे बघा मुख्य मंदिर समोर गाभारा समोर आहे. तिकडनं हे दर्शन घेऊन ही समोर बाहेर पडतात साईडनी पाठीमागच्या बाजूने. रुक्मिणी मंदिर आतमध्ये आहे त्या साईडला. विठ्ठलाचं दर्शन घेऊन रुक्मिणीचं दर्शन घ्यायला जातात. आणि हा बाहेरचा परिसर तिकडनं बघा समोर लाईन येतं तिकडं समोर अशी समोरवरती लाईन लागली. सध्या आता मंदिर बंद केलं आहे थोड्या वेळासाठी. लाईन वर जाते अशी. श्री संत नामदेव पायरी श्री संत चोखा मेरा समाधी बरोबर. आता आपण समाधी बघूया. गर्दी आहे जरा. दर्शनाकडे गर्दी नव्हती. लगेच झालं आमचं दर्शन. जाता तुम्ही झाला का. हे समोरची मुखदर्शन लाईन लगेच झालं दर्शन आमचं. बरं थोडी गर्दी आहे तशी. दर्शनाला खूप लोक आलेत. पब्लिक फुल आहे इकडे. फोटो काढायला जागा नाही एवढी गर्दी आहे. तसं आमचं दर्शन चांगलं झाला. आमचं फॅमिली फोटो होतोय पूर्ण फॅमिली. फुल फॅमिली आमची दर्शनासाठी आले. इकडे बघा रे हाय करा. इकडे बघा फॅमिली फोटो याच्यामध्ये. हां काकांना जाऊ द्या. काकांना जाऊ द्या. आता आम्ही चाललो चंद्रभागेकडे नदीवर. तिकडं चंद्रभागेच्या नदीवर मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला चंद्रभागा नदी बघा. या साईडला इकडे आहे. हा समोर इकडं मंदिर त्या समोर आणि इकडे चंद्रभागा नदी समोरच आहे. चला इकडं नदी समोर नदी बघा. इकडं चंद्रभागा नदी. भावली किती बेटा. भावली दाखव. चकोली भावली दाखव. हां छान आहे ना. हां पिकलीत ते. चला इकडं अर्धी आमची मंडळी गायब झाली इथून. हे गाडी आहेत पुढे आहेत काय. चला मंदिराच्या बरोबर नदीच्या बरोबर बाजूला मंदिर आहे बघा. श्री द्वारकाधीश मंदिर शिंदे सरकार वाडा. चंद्रभागेच्या बाजूलाच आहे एकदम. खाली चंद्रभागा समोर. चंद्रभागा नदी. फुल आहे इकडं.
समोर भरपूर लोक आहेत त्या साईडने पण. चंद्र समोर ब्रिज बघा छान वाटते समोरचा एकदम मस्तपैकी असं. इकडे एक मंदिर आहे तो हे प्रभू पाद घाट इस्कॉन प्रभू पाद घाट छान आहे. पाणी पण झालं आहे खूप छान आहे भरपूर पाणी आहे. आमचं दर्शन तर खूप चांगलं झालं म्हणजे दोन्हीकडचं दर्शन चांगलं झालं. आई तुळजाभवानीचं पण तिथं आम्ही पास काढला होता आणि इकडचं पण आम्ही मुखदर्शन घेतलं होतं तेव्हा काय लाईन नव्हती पटापट झाला दर्शन आणि आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही तर. आणि सध्या गर्दी पण खूप आहे आज लाईन पण खूप मोठी इथून लाईन ती लागली ती तिथपर्यंत. आज काहीतरी अमावस्या आहे पुन्हा लास्टचा दिवस आहे अधिक महिन्याचा त्यामुळं गर्दी थोडी तो आहे. आणि म्हणजे लातूर आणि ते हे इथले बोलत होते की काल खूप गर्दी होती आज थोडी कमी आहे त्या मनाने. ठीक आहे दर्शन छान झालं आमचं पण. तर आता इकडे नदी आपल्या चंद्रभागी नदीवर साईडला आलो बसायला आम्ही खूप छान आहे. लोक पण खूप गर्दी इकडे आहे भरपूर गर्दी आहे. आणि आता आमची काही लोक गेलेत तिकडे नदीमध्ये समोर तिकडे आहेत. तसं कंटाळलो जरा खूप चालून ही पण कंटाळले त्याच्यामध्ये काय कंटाळली तू हां फिर हां लगेच घरी हां तुला घरी जायचं आहे तेव्हा तिकडून वारी चालली मस्तपैकी ना आता समोरून गेली. आमचा आजचा प्रवास संपन्न झाला आहे. या काकाने आम्हाला चांगला नेला सुखरूप आणि सुखरूप आणला हॉटेलला सोडला आता. आणि आजचा आमचा ब्लॉग हा खूप छान झाला आणि चांगला प्रवास झाला आणि श्री क्षेत्र पंढरपूर खूप छान प्रकारे दर्शन झाला आहे आमचा. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू चांगला नवीन काळजी घ्या. चला बाय बाय. बाय बाय.